नमस्कार। तर बघा, या ठिकाणी मी आज घरी हळदी कुंकू केलेलं होतं। तर मस्त अशी रांगोळी काढलेली होती, छान असं डेकोरेशन केलेलं होतं हळदी कुंकासाठी। खूप मस्त हळदी कुंकाचा प्रोग्राम झाला। भरपूर साऱ्या माझ्या मैत्रिणी हळदी कुंकासाठी आलेल्या होत्या। सर्वात आधी तर मी रांगोळी काढलेली होती। मी आणि माझ्या मैत्रिणींनी मिळून रांगोळी काढली। मी काही खूप जास्त काढली नाही, माझ्या मैत्रिणींनीच खूप जास्त काढलेली आहे। खूप सुंदर रांगोळी काढते ती। मस्त अशी मोराची रांगोळी काढली। रांगोळी काढायला आम्हाला 2 ते 2.5 तास बरोबर गेला दोघींना। सगळी रांगोळी तिनेच काढली, मी फक्त कलर भरू लागली होती तिला। तर खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती। मस्त असे कलर कॉम्बिनेशन भरलेले होते रांगोळीमध्ये आणि खूप छानही दिसत होती। रांगोळीचा पूर्ण व्हिडिओ घ्यायचा होता, पण इतका मोठा व्हिडिओ घेणं पॉसिबल नाहीये, म्हणून मी थोडासाच घेतला होता। मस्त अशी बघा, फायनली आपली रांगोळी तयार झालेली आहे। तर खूप सुंदर अशी रांगोळी झालेली आहे। इथे मी पण छान अशी तयार झालेली आहे हळदी कुंकासाठी। छान असे दिवे लावलेले आहेत रांगोळीच्या वरती। मस्त असं डेकोरेशन पण केलेलं होतं मी या ठिकाणी बघा। अगदी साधं सोपं एकदम छान असं डेकोरेशन केलेलं आहे। वाण आणलेले आहेत मी प्लास्टिकच्या छोट्या बरण्या, तर त्या वाटलेल्या होत्या मी हळदी कुंकाला। डेकोरेशन पण सगळ्यांना खूप आवडलं आणि रांगोळी तर इतकी आवडली ना सगळ्यांना। प्रत्येक जण आल्यावर त्या रांगोळीचं कौतुक करत होतं, इतकी छान रांगोळी होती। या ठिकाणी बघा, इथे माझं छोटंसं मंदिर आहे देवघर, आणि एका बाजूला मी इथे डेकोरेशन केलेलं होतं। या ठिकाणी बघा, रात्रीच्या वेळेस दिवे लावले होते रांगोळीवरती आणि किती छान अशी रांगोळी दिसते, खूपच मस्त। इथे हळदी कुंकासाठी मैत्रिणी यायला सुरुवात झालेली आहे। मस्त असं त्यांना हळदी कुंकू, तिळगुळ आणि वाण देत आहे मी आता। हळदी कुंकाला नाश्त्यासाठी मी वडापाव आणि जिलेबी आणली होती बाहेरूनच। घरी बनवायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे मी बाहेरूनच घेऊन आलेली होती। मस्त अशा सर्व माझ्या मैत्रिणी हळदी कुंकासाठी येऊन गेल्या। छान असा प्रोग्राम झाला। मी प्रत्येक वर्षी हळदी कुंकाचा प्रोग्राम घरी ठेवते, त्यानिमित्ताने सर्व मैत्रिणी आपल्या घरी येतात। खूप छान वाटतं, प्रसन्न वातावरण असतं। तर मस्त अशा सगळ्या मैत्रिणी घरी आल्या होत्या। छान असा हळदी कुंकाचा प्रोग्राम झाला। तर या ठिकाणी मी फोटो काढले खूप छान अशी तयार झाली होती। म्हटलं चला मस्त असे फोटो काढून घ्यावेत। मैत्रिणींसोबतही फोटो काढले। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.